आधीच आम्ही आधीच्या धक्क्यातून सावरलो नाही, आता कसं बस सावरतोय त्यात पुन्हा हे. मी तुम्हाला स्वतः डोळ्याने बघितलंय सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेवणं झालाय तुम्ही. बरं तरी सुद्धा तुम्हाला आमच्या घराची झडती घ्यायची, बिंदास घ्या, पण सर्च वॉरंट आणून. तुमचा अभ्यास थोडा कमी पडतोय गोपाळ नावाचे टेलर. तुमचा अभ्यास का कमी पडतोय माहितीये? फक्त तुम्ही 3च पुस्तकं वाचली. कायदा या 3 पुस्तकाच्या पलीकडे सुद्धा आहे. विशिष्ट परिस्थितीमध्ये पोलिसांना संशय आल्यास ते झडती घेऊ शकतात. बलिष्ठांना काय उत्तर द्यायचं तो माझा प्रश्न आहे. सस्पेन्शन होऊ शकतं तुमचं. सस्पेंड व्हायची माझी तयारी आहे, चिंता करत नाही मी. नोकरी फेकतो. ए साहेबांना धमकी देतोय का तू? जय, तू तुझ्या साहेबाला समजून सांगायला पाहिजे. आपलं घर म्हणजे वाटलं काय याला? कधी बी येणार, कुठे बी येणार आणि आमच्याच घरची झडती घेणार. हा अरे घेऊ दे की झडती. झडतीच घेतोय ना, का दरोडा तर नाही ना घालत? हा त्या भामट्याने आहे ना त्या पोराचा मुडदा पाडून लपावलं नसेल कुठं कशावर ना. आत्या उगत तोंडा येईल ते काही बी बोलू नका. सुद्या मी काय म्हणते, तू घे बिंदास झडती. हा अजिबात घरात झडती घेऊ देणार नाही मी. आप्पा साहेब काय कोणावर आरोप करत नाहीयेत. साकेत आपल्या घरी आलता कार्यक्रमाला, तो हिथून पळालाय. आप्पा तो घरात हाय का नाही याची फक्त झडती घ्यायची. दादा माफ कर, मी तुझ्यापेक्षा लय भाग आहे, पण तरी सुद्धा बोलायची हिंमत करतो. हे बघ, गावात काही झालं की जामकर साहेब पहिल्यांदा आपल्या घरी येतात आणि आपली झडती घेतात. आप्पा तो आपल्या घरातून पळालाय. हो ना, पळाला ना, मग बाहेर जाऊन शोधा. आणि नाही सापडला ना तर नोकरी सोडा आणि घरी बसा. इथं आमच्या घरी येऊन त्रास द्यायचा नाही. अहो आप्पा आम्ही तुम्हाला त्रास देत नाही, आम्ही आमचं काम करतोय. आणि राहिला प्रश्न स्वाभिमानाचा, तर या घराला मान हायच कुठं? तुझ्यासारख्या नीच माणसामुळं तो कवाच गेलाय. ए सुद्या, तोंड सांभाळून बोल, नाही तर 2 बायकावाले देशमुख.